गणपती बाप्पा आम्हाला गणपती बाप्पा मोरया गणपती चालले। जय शिवराय मित्रांनो, मी कोकणी शैलू तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, काल होती गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज आहे 1.5 दिवसाचे गणपती विसर्जन। तर आज विरारमध्ये तलाव आहे इकडे नाक्यावरती, तर तलावाच्या इथे गणपती विसर्जनला झालो आहे। तर आज खूप गणपती विसर्जन होतात, ते आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील। तर मी आता चाललो आहे गणपती विसर्जनला। तुम्हाला आवाज येईल की ना माहीत नाही, तुम्हाला दाखवतो गणपती विसर्जन करताना। खूप सारे गणपती हातगाडी आतमध्ये आणू नये। तलाव आहे थोडे एवढे बनवलेले। गणेश भक्तांना विनंती आहे की कृत्रिम तलावाजवळ असलेली गर्दी कमी करायची आहे। सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की त्यांनी कृत्रिम तलावाजवळ असलेली गर्दी कमी करायची आहे। सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की आपले नाव नोंदणी करायचं आहे। सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की स्टेज जवळ येऊन कृपया भाविकांनी तलावाच्या गेट जवळ गर्दी करू नये। कृपया भाविकांनी तलावाच्या गेट जवळ गर्दी करू नये। गणेश भक्तांना विनंती आहे की त्यांनी स्टेज जवळ येऊन आपले नाव नोंदणी करायचे आहे। सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की त्यांनी पर्यावरण श्रीचे विसर्जन करून महानगरपालिकेत सहकार्य करायचे आहे। सर्व गणेश भाविकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या श्रीचे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील तलावात आपल्या गणेश मूर्तीचे विसर्जन करून कृपया महानगरपालिकेत सहकार्य करायचे आहे। सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की त्यांनी सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की आपल्या श्रीची आरती झालेली असेल तर कृपया गणपती विसर्जनाकरिता की आपल्या स्टेज जवळ येऊन आपले नाव नोंदणी करायचे आहे। सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की स्टेज जवळ येऊन आपले नाव नोंदणी करायचे आहे। सर्व गणेश भक्तांना विनंती आहे
छोट्या गाडीमध्ये आमचा गणपती. बाहेरच थांबवावी. सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की सोबत आणलेले हातगाडी कृपया आत. सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की त्यांनी स्टेज जवळ येऊन आपले नाव नोंदणी करायचं आहे. सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की त्यांनी आपले नाव नोंदणी करायचं आहे. स्टेज जवळ येऊन आपले नाव नोंदणी करायचं आहे. गणेश भक्तांना विनंती आहे की ज्या गणेश भक्ती आहे बाळायचं आहे सोबत आणलेल्या लहान मुलांचा हात सोडू नये. कृत्रिम तलावाजवळ असलेली गर्दी कमी करायची आहे. भाविकांना विनंती आहे की कृत्रिम तलावाजवळ असलेली गर्दी कमी करायची आहे. गणेश विसर्जन करण्याकरिता आलेल्या भाविकांनी स्टेज जवळ येऊन आपले नाव नोंदणी करायचे आहे. सर्व भाविकांना विनंती आहे. आणू नये. कृपया हात गाडी आत. वसई विलास शहर महानगरपालिकेतर्फे सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी सोबत आणलेले निर्माल्य कृपया निर्माल्य कलशातच टाकायचं आहे. इतर कुठेही टाकू नये. सोबत आणलेले निर्माल्य कृपया निर्माल्य कलशातच टाकायचं आहे. इतर कुठेही टाकू नये. विसर्जनाकरिता आलेल्या भाविकांनी स्टेज जवळ येऊन आपले नाव नोंदणी करायचे आहे. गणेश मूर्तीचे विसर्जन करून महानगरपालिकेत करायचे आहे. सर्व भाविकांना विनंती आहे की पर्यावरणपूरक कृत्रिम तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन करून कृपया जास्त थांबू नये. गर्दी कमी करावी. गणेश भक्तांना विनंती आहे. गणपती येतात. खूप गणपती आले. नवीन आलेल्या गणेश भक्तांना विनंती आहे आपल्या बाप्पांची सोयी करावी. करावे. तिथे भक्तांना विनंती आहे. तेव्हा गणेश भक्तांची सहकार्य करावे. सर्व गणेश भक्तांनी आपले मोबाईल दागिने याची योग्य ठिकाणी
घ्या मागे गाडी हातगाडी मागे घ्या थोडी या मागे या मागे या मागे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती आरामात 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा गावाला आम्हाला गणपती बाप्पा मोरया मोरया गणपती चालले पुढच्या वर्षी मोदक लाडू अरे गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा पुढच्या वर्षी आणि लाडू मोदक घेऊन या गणपती बाप्पा मंगल मंडळीला दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन होतं, तर मी आज गणपती विसर्जनला गेलेलो आणि खूप सारे गणपती येत होते, पण मी मध्येच आलो घरी कारण उद्याला कामावरती जायचं आहे. आणि मला सुद्धा तिथे बाप्पाचे विसर्जन करण्याचा एक मौका मिळाला, खूप मजा आली. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.